इथं मी कुरकुरीत अशी बुंदी तळून घेतली आहे। मस्त मसाला खारी बुंदी आपण तयार करूया। या बुंदीवरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। बुंदी तयार करताना पण आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं। आता हे थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, चटपटीत खारी बुंदी आपण बनवतोय। आणि हा चाट मसाला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं। चहा सोबत किंवा अधूनमधून खाण्यासाठी, लहान मुलांना तर फारच आवडते, किंवा रायता बनवण्यासाठी फरसाण वगैरे आणलं असेल तर फरसाणमध्ये टाकून घ्या। नुसतीच खा ही मसाला खारी बुंदी, एकदम छान चटपटीत लागते। अगदी बाहेरही मिळते, पण आवडत असेल तर आपण घरी पण तयार करू शकतो। आणि काय होतं, दिवाळीच्या फराळामध्ये आपण असे बुंदीचे लाडू वगैरे करायला घेतो आणि एखाद्या वेळेला बुंदी ही कुरकुरीत तळली जाते, तेव्हा ती कुरकुरीत तळलेली बुंदी ही अशी वेगळी काढून घ्यायची आणि अशी मसाला बुंदी त्याची तयार करून घ्यायची, खारी मसाला बुंदी। म्हणजे मग ती बुंदी वाया जात नाही, उपयोगात आणली जाते आणि अगदी सगळेजण आवडीने खातात। एकदम मस्त झाली आहे, खारी कुरकुरीत चटपटीत लागते। तेव्हा तुम्ही पण करून बघा। मस्त झाली आहे की नाही, अगदी चटपटीत। प्रथम बुंदी पाडून घ्यायची आता आपण। काही वेळा अगदी जास्तच तळली जाते। बघा किती गोल टप्पोरी आणि छान बुंदी पडते। आपल्याला काहीच करावं लागत नाही, आपोआपच पडते, कारण पाण्याचं प्रमाण हे पिठामध्ये अगदी बरोबर झालंय। इथं मी कुरकुरीत अशी बुंदी तळून घेतली आहे। मस्त मसाला खारी बुंदी आपण तयार करूया। या बुंदीवरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। बुंदी तयार करताना पण आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं। आता हे थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, चटपटीत खारी बुंदी आपण बनवतोय। आणि हा चाट मसाला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं। चहा सोबत किंवा अधूनमधून खाण्यासाठी, लहान मुलांना तर फारच आवडते, किंवा रायता बनवण्यासाठी फरसाण वगैरे आणलं असेल तर फरसाणमध्ये टाकून घ्या। नुसतीच खा ही मसाला खारी बुंदी, एकदम छान चटपटीत लागते। अगदी बाहेरही मिळते, पण आवडत असेल तर आपण घरी पण तयार करू शकतो। आणि काय होतं, दिवाळीच्या फराळामध्ये आपण असे बुंदीचे लाडू वगैरे करायला घेतो आणि एखाद्या वेळेला बुंदी ही कुरकुरीत तळली जाते, तेव्हा ती कुरकुरीत तळलेली बुंदी ही अशी वेगळी काढून घ्यायची आणि अशी मसाला बुंदी त्याची तयार करून घ्यायची, खारी मसाला बुंदी। म्हणजे मग ती बुंदी वाया जात नाही, उपयोगात आणली जाते आणि अगदी सगळेजण आवडीने खातात। कशी वाटली आयडिया? रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। एकदम मस्त झाली आहे, खारी कुरकुरीत चटपटीत लागते।
तेव्हा तुम्ही पण करून बघा आणि आवडलं तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्त झाली आहे की नाही, अगदी चटपटीत.